होलिस्टिक सेंटरमध्ये दीपा मॅडम तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज तुम्ही आपले अभिप्राय देण्यासाठी आला आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम, तुम्ही मला यासाठी म्हणजे अभिप्राय देण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी सुद्धा मनापासून आभार मानते. धन्यवाद. आता मला सांगा की तुम्ही रेकीमध्ये कशा आलात, म्हणजे तुम्ही रेकीशी कशा प्रकारे जोडल्या गेलात? रेखीशी मी ऍड मधून ऍक्च्युली म्हणजे तुमच्याशी जोडली गेली. ऍक्च्युली रेखीबद्दल मला याच्या अगोदर पण माहिती होतं. मी एक 18-19 वर्षापूर्वी पण शिकले होते. पण पुन्हा त्याच्यावरती थोडंफार ब्रशिंग वगैरे करायचं होतं, म्हणून मी जशी ऍड तुमची पाहिली त्यावेळेला मी तुमच्याशी जॉईन झालेले आहे. म्हणजे रेकीला तुम्ही खूप आधीपासूनच ओळखता? हो, मी ओळखते आहे. त्याची जी हे आहे म्हणजे त्याची पॉवर जी आहे रेखेची, त्याची मला आधीपासूनच माहिती होती. परंतु पूर्णपणे डिटेल जी साधना त्याची करायला पाहिजे होती त्यावेळेला, तर ती मी केली नव्हती. पण ज्यावेळेला काही म्हणजे गरज वाटत होती, तेव्हा त्याचा मी उपयोग केलेला आहे. म्हणजे इतरांसाठी नाही, पण किमान फॅमिली मेंबर्ससाठी तरी त्याचा मी उपयोग केलेला आहे. पण अगदी आणखी त्याचं डिटेल्स नॉलेज मिळावं म्हणून मी तुमच्याशी जॉईन झाले. ओके. मग तुम्हाला म्हणजे रेकीमुळे काय काय बदल झाले तुमच्या जीवनामध्ये? म्हणजे रेकी तुमच्याशी जोडल्या गेल्यानंतर किंवा तुम्ही रेकीशी जोडले गेल्यानंतर रेकी तुमच्या जीवनात आल्यानंतर तुमच्यामध्ये काय काय चेंजेस झाले? एकतर रेकी जीवनात आल्यानंतर मी एकतर बऱ्यापैकी पॉझिटिव्ह झालेली आहे, की जे पासून जे टेन्शन घेण्याची जी सवय होती, कोणत्या पण गोष्टीचं टेन्शन घेत राहायचं किंवा काय, तर ते पूर्णपणे निघून झाले आणि प्रत्येक गोष्टीकडे एक पॉझिटिव्ह पाहण्याचा दृष्टिकोन माझ्यामध्ये आलेला आहे रेखीमुळे. आणि मन वगैरे शांत झालेलं आहे. घरातलं वातावरण पण छान राहतं आहे त्याच्यामुळे, रेखीमुळे. तुम्ही आता म्हणजे 19 वर्षापूर्वी तुम्ही जो क्लास केलेला रेकीचा, तो ऑफलाईन होता की हो. ऑनलाईन? तो 19 वर्षापूर्वी मी एक 2 दिवसाचं ऑफलाईन क्लास केला होता. परंतु तेवढी मग गुरूंशी कनेक्ट न राहिल्यामुळे तेव्हा मोबाईल म्हणा किंवा काही म्हणा एवढी साधनं अवेलेबल नव्हती आणि त्याच्यानंतर मग संपर्क तुटल्यामुळे जे साधना केली पाहिजे होती ती केली गेली नाही आणि त्याच्यामुळे त्याचं म्हणजे जेवढा उपयोग करायला पाहिजे होता आयुष्यामध्ये तेवढा काही केला गेला नाही. परंतु आता ऑनलाईन तुमच्या बरोबर मी जो 1 महिन्याचा जवळ-जवळ 1 ते दीड महिन्याचा कोर्स केला. तर त्याच्यामुळे काय झालं, की त्याचं एक डीप नॉलेज पण आलं आणि दररोज कनेक्टिव्हिटी गुरुशी असल्यामुळे, की काल दिलेला अभ्यास जो काही आहे तो बाबा केला का? हे पुशिंग सतत हे केल्यामुळे, की त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे खरोखर एनर्जी काय असते आणि त्याचा उपयोग कसा करावा याची माहिती मिळाली तुमच्याकडून. ओके. मग आपण जो केला माझ्या सेंटरमध्ये जो क्लास केला तो ऑनलाईन होता, बरोबर? हो, हो, मग हो. मला ऑनलाईन होतं. ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्याबद्दल अजूनही काही लोकांमध्ये गैरसमज आहेत की ओके. ऑनलाईन मध्ये तेवढी एनर्जी आपल्याला मिळत नाही आणि ऑफलाईन मध्ये मिळते. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे, म्हणजे या दोन्ही मध्ये तुम्हाला काय जाणवलं? अ, नाही मला तर म्हणजे ऑनलाईन अधिक चांगला वाटला. कारण ऑफलाईन जेव्हा मी 2 दिवसाचा केला त्याच्यानंतर मग तो संपर्क तुटला. म्हणजे ती व्यक्ती जी असते, जी करते ती सतत गुरुच्या सानिध्यामध्ये नाही राहू शकत. कारण प्रत्येक आपले दररोजचे व्यवहार पण आपल्याला करायचे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी संपर्क न राहिल्यामुळे ते जे त्याचा उपयोग करायला पाहिजे होता किंवा ती जी एनर्जी टिकवून ठेवायला पाहिजे होती तेवढी ठेवता आली नाही. पण आता ऑनलाईन 1-1.5 महिन्याचा कोर्स केल्यामुळे, की सतत कनेक्टिव्हिटी 1-1.5 महिना राहिल्यामुळे आणि तुम्ही ते नंतर सुद्धा असेसेस देताय, काही प्रॉब्लेम असेल तर तेही आम्ही विचारू शकतो. त्याच्यामुळे मला तर ऑफलाईनपेक्षा हे ऑनलाईन खूप अधिक चांगलं वाटलं. कारण त्याच्यामध्ये गती आली आणि प्रत्येक गोष्ट करतायत की नाही, की एखाद्या शाळेमध्ये जसं शिक्षक विद्यार्थ्याच्या दररोज मागे लागतो. तसं काय केलंय तुम्ही दररोज हे केलेलं आहे, पुशिंग केलेलं आहे, की हे सांगितलं होतं 7 चक्राचं केलत का तुम्ही? मी चार्जिंग शिकवलं होतं ते केलत का? त्याच्यामुळे ते करण्याचं एक हे पण येते ना, इच्छा पण होते आणि मग त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी राहून जाते. त्यामुळे मला तर अधिक चांगलं हे ऑनलाईनचं वाटलं आणि त्याच्यामुळे मी त्याचे अनुभव पण
खूप सारे घेतले म्हणजे मला वाटतं 15 एक दिवस झाले असतील करून, तरी पण खूप सारे अनुभव मला घेता आले त्याच्यात. ओके. आता तुम्ही रेकीशी जोडले आहात. आता तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण हो, झालेला आहे. हो, पण हो. या रेकीमुळे असे काही तुम्हाला प्रसंग आहेत का, की ते तुम्हाला अ, अगदी आवर्जून नमूद करावेसे वाटतील? असे काही वेगळे, की ते तुमच्या खूप असे कायमस्वरूपी लक्षात राहतील, असे काही अनुभव आहेत का? हो, हो. निश्चितच, की रेखीचा कोर्स चालू केल्यानंतरच 8-10 दिवसानंतरच मला वाटतं, की माझ्या मोठ्या मुलीची तब्येत खूपच डाऊन झाली होती. की सगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट वगैरे केली तरी पण म्हणजे काही एम-आर-आय झाला, सीटी स्कॅन झाला, सगळं करून झालं रिपोर्टमध्ये काहीच हे होत नव्हतं, सापडत नव्हतं आणि तब्येत तर डाऊन होत होती. परंतु रेखीचं मी रेखी द्यायला तिला सुरुवात केली. माझ्याजवळ ती राहत पण नाही. पण डिस्टन्स हिलिंग करून सुद्धा तिला खूप फरक पडला त्याच्यामध्ये सुद्धा. असं. आणि दुसरा एक अनुभव, की काही फ्रेंड्स माझ्या मुलीचे कुठे बाहेर फिरायला गेले होते आणि रात्रीच्या वेळेला तिला निगेटिव्हिटी हे झाली म्हणजे त्याची बाधा तिला झाली. मग काही दिवसानंतर तिच्या अगोदर लक्षात पण आलं नाही. एक 15 एक दिवसानंतर माझ्या कानावरती ही गोष्ट आली आणि एका हिलिंगमध्येच तिची पूर्णपणे निगेटिव्हिटी पूर्ण निघून गेली आणि ती पूर्ण फ्रेश म्हणजे पहिल्यासारखी असल्याचं तिने मला आवर्जून सांगितलं फोनवर. असं हे अनुभव तर मला तुम्हाला सांगायचेच आहे जास्त करून. आणखी काही आहेत का? असे की ते मिरॅकल सारखे वाटतात? मिरॅकल सारखे म्हणजे आता जस्ट मी तुम्हाला सांगते, की आता मी माझ्या मुलीने आता लहान मुलगी सायबर सिक्युरिटीमध्ये आहे अमेरिकन कंपनीमध्ये. तरी पण आता कोणत्याही पद्धतीचं म्हणजे तिचं जॉब सोडण्याचा पण विचार नाही आणि नवीन बघण्याचा पण विचार नाही. तरी सुद्धा तिला कॉल वगैरे येऊ लागले आणि तिचे इंटरव्ह्यू वगैरे फिक्स होऊ लागले. मग मी पण म्हणजे एक मिरॅकल्सच झाल्यासारखं वाटलं. की आपण ना बायोडाटा अपडेट केलाय, काही केला नाहीये आणि इतर कंपन्यांमधून लेआउट केलं जातंय आणि हिला स्वतःहून कॉल येत आहेत, की नाही तुम्ही इंटरव्ह्यू द्या, आम्हाला गरज आहे तुमची. म्हणजे म्हणजे हे एक मिरॅकल वाटलं कारण मी ते विश बॉक्समध्ये आपलं सहज म्हणून तुम्ही सांगितलत म्हणून मी लिहिलं होतं विश बॉक्समध्ये, की हां, एवढ्या ह्याचं पॅकेज हिला मिळायला पाहिजे म्हणून. पण मग ते मिरॅकल्सच पण एकदम पूर्णपणे हे केलेलं नाही तरी पण. ओके. कारण कुठल्याही गोष्टीला जसं आपण एखादं बी पेरल्यानंतर एखादं झाड उगवतो, त्याला सुद्धा फळ येण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागते. त्याप्रमाणेच आहे, आपण विश बॉक्समध्ये जरी आपण विश टाकली, तर त्याच्या सुद्धा काहीतरी अवधी असतो. त्या अवधीपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते. हां. म्हणजे एकंदरीत रेकीशी जोडल्यानंतर तुमचे अनुभव खूप चांगले आहेत. हो, कारण हो, का हो. की तुम्ही निश्चितच. रेकीला सरेंडर केलेलं आहे पूर्णपणे. आणि हो. जेवढं तुम्ही रेकी सोबत जगत आहात, तेवढे तुम्हाला जास्त जास्त अनुभव यापुढेही येतील. कारण का हो, हो. की रेकी हे ब्रह्मांडीय ऊर्जा अशी आहे ना, की आपण कितीही मागितलं तर ती द्यायला थकत नाही. फक्त आपण एक कॉल करायचा आहे. जसं आता मला तुमच्याशी बोलायचंय, तर मी इतक्या नंबरमधून फक्त तुमचा कॉल उचलणार. त्याचप्रमाणे रेकीला हो, जेव्हा हो. आपण कॉल करून बोलवणार, ते बरोबर आपल्या हातामध्ये ती एनर्जी फ्लो व्हायला लागणार. हो, हो. हो. तर अशा प्रकारे रेकीचा तुमचा प्रवास सुरू आहे. तर आणखी हो. तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी असं काय करावं असं वाटतंय, की रेकीमुळे आणखी मला काही बदल घडवायचे आहे? रेखेमुळे बदल घडवायचे आहेत म्हणजे जे काही आरोग्याच्या हे असतील समस्या त्या आपण रेखेच्या द्वारे घालवू शकतोय. मग त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत रेखेद्वारे आणि एक तर रेखीमुळे मेडिटेशन वगैरे जे काही आपलं प्रत्येकाचं वेगवेगळं चालू असतं. तर त्या मेडिटेशनमध्ये सुद्धा खूप फरक जाणवू लागतो, की एक परमेश्वराशी म्हणजे पूर्णपणे एक तार चांगल्यारीत्या जुडली जाते. त्याच्यासाठी मला जास्तीत जास्त त्याचा उपयोग करायचा आहे. साधना करायची. हो. आता एक लास्ट प्रश्न विचारायचा आहे, की हं, म्हणजे डिवाइन वेव्ह होलिस्टिक सेंटरमध्ये तुम्ही जोडल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे कसं वाटलं तुम्हाला हे सेंटर, किंवा माझं शिकवण्याची पद्धत, हं. किंवा माझं टीचिंग मेथड वगैरे तुम्हाला कसं वाटतंय? नाही, नाही. तुमच्या सेंटरमध्ये जॉइन झाल्यानंतर मला खूप छान वाटलं. तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे, ती खूप अतिशय छान आहे
मला ती आवडली आणि परत दररोजच्या दररोज तुम्ही एक होमवर्क दिल्यासारखं हे करत असता, विचारत असता मागे स्टुडंट्सना, की तुम्ही केलंय का? की तुम्ही ते केलंय का? ते केल्याशिवाय किंवा तुम्ही त्याचा अनुभव घेतला आहे का? याची तुम्ही दररोज आठवण करून देता. त्याच्यामुळे निश्चितच स्टुडंट त्या पद्धतीने काय करत असतात, साधना वगैरे करत असतात आणि स्वतःच्या जीवनामध्ये पण तो बदल घडवून येतच असतो त्याच्यामुळे. त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि एक वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळतो. तसा ह्या रेखेद्वारे आनंदही मिळालेला आहे. मन शांत झालेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन करण्याची एक पॉवर येते. ती एक आलेली आहे. आणखी काही तुम्ही जे नवीन जॉईन होणारे आहेत म्हणजे जे नवीन जॉईन होतात त्यांना तुम्हाला असं काय सांगावं असं वाटेल की रेकी बद्दल खूप गैरसमज आहेत. हो, एक तर हो. आपण पहिला बघितला की ऑफलाईन आणि ऑनलाईन आणि हो, एक हो. दुसरी रेकी बद्दल पण खूप असे गैरसमज आहेत की याच प्रकारे मेडिटेशन केले जातं किंवा म्हणजे असं इतरही काही आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आता 19 वर्षापासून सपोज ह्याला जोडलेले आहात मध्ये हो, हो. हो, कमी हो. जरी प्रॅक्टिस झालेली असली तरी पण तुम्हाला काय वाटतं की ह्या एनर्जी म्हणजे एक ब्रह्मांडीय एनर्जी आहे. हो, 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 तर हो. ती एनर्जी कशी वाटते तुम्हाला की ती कशाही पद्धतीने केली तर शेवटी ती एनर्जी आहे हो, हो. आणि ती आपलं वर्क करणारच याबद्दल हो. तुमचं मत काय? नाही, हे रेखी म्हणजे कसं आहे, की गैरसमज पण लोकांमध्ये खूप सारे आहेत. परंतु मला एक सांगायचं की आपण जर म्हणतोय, की प्रत्येक ग्रंथामध्ये किंवा काय याच्यामध्ये सांगितलं गेलंच आहे, की परमेश्वर तर सगळीकडेच आहे. प्रत्येक कणाकणामध्येच आहे. मग आपण ह्या ऊर्जेद्वारे जर आपण त्याचा उपयोग आपण करू शकतोय आणि चांगल्या कामासाठी आपण उपयोग करून घेतोय, की कुणाचं वाईट हो. करण्यासाठी किंवा काही हे करण्यासाठी करत नाहीये. तो करतोय तो आपण चांगल्याच ह्याच्यासाठी करतोय. आपला उद्देश पण चांगला आहे आणि एखाद्याला समजा कसला त्रास होत असेल, शारीरिक त्रास होत असेल, तर त्याच्या पण आपण वेदना वगैरे कमी करू शकतोय. तर मग त्याच्यामध्ये गैरसमज बाळगण्याची मला वाटत नाही कोणती गरज आहे अशी. कारण काही स्टुडंटने मला असं विचारलेलं पूर्वी की आम्हाला ऑफलाईन जर अटेंडमेंट दिली तर आम्हाला त्याची एनर्जी फील होईल. पण तुम्हाला तसं काही जाणवलं नाही ना हेच मला तुमच्याकडून नाही, तुम्ही ऑनलाईन मला अटेंडमेंट दिली, तरी सुद्धा त्याचा जो इफेक्ट होता, तो तेवढाच पॉवरफुल होता ना, कारण मला ते जाणवत होतं पूर्णपणे. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे फार ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये काही फरक आहे असं मला तर वाटत नाहीये. कारण तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून अटेंडमेंट मला दिली, तर मला त्याची सगळे व्हायब्रेशन वगैरे जे आहेत, ते मला जाणवले, पूर्णपणे जाणवले. कारण आत्ताच्या ह्या युगामध्ये सतत ऑफलाईन भेटणं पण मुश्किल झालेलं आहे ना. त्याच्यामुळे ऑनलाईन हे खूप अधिक चांगलं होतं, की प्रत्येकाचाच वेळ वाया म्हणजे वाचतो ना तेवढा. वाचतो. की हो. तुमच्यापर्यंत येणं आणि जाणं तोपर्यंत आणखी 1-2 तास वायाच जाणार. त्यापेक्षा घरी बसून आपण म्हणजे जो काही आपला वेळ आहे, त्या कमी वेळामध्ये आपण ते शिक्षण घेऊ शकतो. हा ऑनलाईनचा फायदा आहे. ओके. तुम्ही खूप छान प्रकारे आपल्या रेकी सोबत आपले जीवन जगत आहात आणि खूप छान प्रकारे तुम्ही आपले अभिप्राय दिलेले आहेत. कारण ते तुम्ही पूर्णपणे सरेंडर केलं आहे आणि रेकीला तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही करत आहात म्हणून तुम्हाला एवढे छान अनुभव येत आहेत. तर आपण इथे येऊन जे काही आपले अभिप्राय दिले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जय रेकी, जय रेकी, जय रेकी. थँक यू मॅडम. थँक यू. जय रेख